गेल्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने सातारा जिल्हा लोकसभा या मतदारसंघाचे निरीक्षक पदासाठी म्हणून माझी निवड झाली आणि त्या अनुषंगाने पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा आणि त्या सर्व विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या विधानसभा वाईज आढावा बैठका घेतल्या। जवळजवळ 5ही विधानसभेमध्ये आम्ही आढावा बैठक पूर्ण केलेल्या आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये दिसून येते। सीएम साहेबांनी ज्या पद्धतीनं कामाचा धडाका लावलेला आहे त्याच्यावरती प्रेरित झालेली लोकसुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या दिसून येते। सर्व पदाधिकाऱ्यांच्या ज्या काय पदाधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या होत्या, पक्षवाढीचं जे काय काम होतं त्या सर्व आम्ही या आढावा बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे। मग ते शिवदूत असेल किंवा बूथ प्रमुख असतील, प्रत्येक गावामध्ये शाखा असली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही नियोजन केलेलं आहे। जिथं गाव तिथं शाखा, जिथं घर तिथं शिवसैनिक, या पद्धतीची रचना या जिल्ह्यामध्ये असली पाहिजे आणि बऱ्यापैकी तशी रचना सध्या तरी दिसून येते आणि पुढील सुद्धा ज्या काय बाकी आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे। नाही, पक्षाच्या ह्या आढावा बैठका घेतल्या याच्यामध्ये पक्षबांधणीचे विषय होते, सदस्य नोंदणीचा विषय होता की मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी झाली पाहिजे, जिथं गाव तिथं शाखा झाली पाहिजे, जिथं घर तिथं शिवसैनिक झाला पाहिजे, किंवा तुमचं आमचे शिवदूत नोंदणी आहे, शिवदूतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संख्यात आपण शिवदूतांची या जिल्ह्यामधून दिलेले आहे। अजूनही त्याच्यामध्ये जिथं जिथं कमी आहे त्या पूर्ण करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। आणि या सर्व बैठका घेत असताना पदाधिकाऱ्यांच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांचे तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांच्या माध्यमातून एकच मागणी येते की गेली 25 वर्ष हा मतदारसंघ युतीच्या माध्यमातून शिवसेनेला सोडलेला आहे। ही पारंपरिक जी आमची युतीची पद्धत आहे त्या पद्धतीनं यावेळेला सुद्धा सातारा लोकसभा हा मतदार शिवसेनेकडे राहावा आणि ते शिवसेनेच्या चिन्हावर लढावं अशी सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। परंतु जे काय समीकरण चाललंय या सगळ्या समीकरणाच्या अंतर्गत आम्ही सर्व आढावा बैठक घेतल्यानंतर मी पूर्ण आढावा घेतलेला आहे त्याचा, परंतु याच्यावरती निर्णय जो आहे तो तिन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत, आमचे मुख्य नेते आहेत, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार, हे तिघही एकत्र बसून या जागेच्या संदर्भात ते निर्णय घेतील। 100% आता ज्या पद्धतीने आम्ही आढावा बैठका घेतल्या, ज्या ज्या विधानसभेमध्ये मी गेलो तिथं एकदम अतिशय पोषक वातावरण आहे आणि नक्कीच यावेळेला उमेदवार निवडून येईल। उमेदवार हा पक्षश्रेष्ठी ठरवेल। पक्षाच्या श्रेष्ठीने ठरवल्यानंतर मी तुम्हाला उमेदवार सांगेन कोण आहे, पण उमेदवार आमच्याकडे तयार आहे। बघा, मला जेवढा अधिकार आहे तिथपर्यंत मी बोलू शकतो की उमेदवार आमच्याकडे आहेत आणि चांगले ताकदीचे उमेदवार आहेत, पण उमेदवार कोण असेल हा विषय पक्षश्रेष्ठी। अनेक उमेदवार आहेत, आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतायत, उमेदवार भरपूर आहेत। हो, ठेवणार ना, पण मी ती नावं आज मी ओपन कशी करू शकतो? मी माझा जो डेटा आहे तो माझ्या पक्षश्रेष्ठीने सांगतो। ठीक आहे, प्रत्येक पक्षातून त्यांनी मागणी केली पाहिजे आणि ती केलीच पाहिजे। प्रत्येक जण जसे आज आम्ही बोलतोय तसे ते त्यांच्या पक्षातून बोलतील। चेहरे आहेत ना, अनेक चेहरे आहेत। पक्षश्रेष्ठीची जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत मी कसं डिक्लेअर करू शकतो की हा चेहरा आहे? आमचे जिल्हा प्रमुख बी चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज पालकमंत्री सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आमचे आमदार आहेत पक्षाचे महेशदादा शिंदे, हे सुद्धा चांगलं काम करतायत। आम्ही बसून ठरवू ना कुठला चेहरा द्यायचा तो तुम्ही। नाही, असा कुठला दबाव वगैरे काय नाही, सत्य परिस्थिती आहे। या सातारा जिल्हा लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं पोषक वातावरण आहे आणि खरोखरच ही जागा गेली 25 वर्षापासून लोकसभेची आमच्याकडे आहे, शिवसेनेकडे आहे। पारंपरिक जागा आहे आणि पारंपरिक जागा आम्ही का सोडायची? आम्ही आमचा हक्क सांगणार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची अतिशय उत्साहाची मागणी आहे। शिवसेनेचे टोटल किती सभासद आहेत जिल्ह्यामध्ये?
आता तर बघा, आता जी नवीन सदस्य नोंदणी ज्या पद्धतीने आपण केलेली आहे की आतापर्यंत जी संख्या झाली ती जवळजवळ आम्ही आत्ताच्या नवीन सदस्य नोंदणीमध्ये जवळजवळ 15 ते 16,000 नोंदणी आत्ता झालेली आहे. आत्ताची संख्या ज्या आता नवीन फॉर्मचे सदस्य नोंदणी झाली आहे ते 15 ते 16,000 सदस्य नोंदणी झालेले आहे. आणि अजूनही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला जास्तीत जास्त सदस्य नोंदणी 50 ते 60,000 सदस्य नोंदणी झाली पाहिजे अशा सूचना केलेल्या आहेत. नाही, असं काही नाही आहे. तुमच्या माहितीसाठी होतो, गेल्या 8 दिवसापूर्वीच लोकसभा वाईज आमच्या सगळ्यांच्या निवडी झालेल्या आहेत. निरीक्षक नेमलेले आहेत, विभाग वाईज नेते नेमलेले आहेत. तर ते नेमल्यानंतरच आमच्या ह्या सगळ्या क्रिया चालू होतील ना. त्याच्या अगोदर सुरू झाली असं नाही वाटत? हां, सगळ्या उशिरानं सुरू झाली. नाही, याच्या अगोदरही काम चालू आहे ना. याच्या अगोदर कोण बोललं काम चालू नाही? लोकसभेसाठीच बघा, लोकसभेच्या जशा सूचना आहेत आमच्या पक्षाच्या त्या हिशोबाने आम्ही चालू केलेल्या आहे. नाही, ऐका, कुणीतरी आवाज उठवणार त्याच्यानंतर बाकीचे उठवणार असं नसतं. त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी बोललं, आज आमचा दौरा लागला, आज आम्ही आढावा बैठक आज घेतोय, आज मितीला आम्ही त्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे सगळी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती चांगली असल्यामुळे आम्ही सगळं पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, शिवसैनिकांची मागणी आहे. बघा, सध्या अधिवेशन चालू आहे. दोन्ही आमदारांना, पालकमंत्र्यांना सुद्धा सूचना आहे की बाबा मी पक्षाचा आमची आढावा बैठक चालू करतोय, पण ते इथं नसल्यामुळे ते हजर नाही आहेत. नाही तर आजच्या पत्रकार परिषदेला दोन्ही आमदार आमचे इथं हजर असते आज. आणि त्यांना विश्वासात घेऊनच या सगळ्या गोष्टी घडणार. ऐका, मी काय बोललो तुम्हाला की हे आमचे आमदार बी आहेत, हे सगळे पदाधिकारी आमचे जिल्हा प्रमुख अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करतात. उमेदवार कोण द्यायचा हे पक्षश्रेष्ठी ठरवेल. मी अहवाल, बघा, मी निरीक्षक आहे, मी माझा अहवाल पक्षश्रेष्ठीला जोपर्यंत देत नाही, जोपर्यंत त्यांना सादर करत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला कसा देऊ शकतो? आहेत ना आमचे जिल्हा प्रमुख, सगळे इंटरेस्टेडच आहेत, चांगले काम करत आहेत. अजूनही पदाधिकारी आहेत, ते इच्छुक आहेत. हे बघा, शिवसेनेचाच हा मतदारसंघ आहे. युतीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ सेनेकडे आहे. आणि सेनेच्या माध्यमातून 2009ला मी स्वतः उमेदवारी या जिल्ह्यातून मी लढलेलो आहे. आणि 2014ला देखील मी लोकसभा लढलेलो आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा 19ची लोकसभा होती पंचवार्षिक, त्यावेळी देखील उद्धवजींनी माझा एकमेव प्रवेश आहे जो भाजपमधून त्यावेळी सेनेमध्ये झाला. का तर हा मतदारसंघ सेनेकडे आहे म्हणून माझा प्रवेश तेव्हा करून घेतला. भाजपनी देखील सांगितलं की तिकडं जाऊन लढा आणि उद्धवजींनी बोलवून मला त्यावेळी माझा प्रवेश घेतला. पण त्यावेळी अचानकपणे माथाडी कामगारांचे नेते म्हणून नरेंद्र पाटलांचं नाव समोर आलं आणि असं सांगण्यात आलं की 5 लाख मतं त्यांची आहेत आणि त्यामुळे ते नक्की निवडून येतील. आणि म्हणून आयत्या वेळी सगळ्या त्या उद्धवजींनी वगैरे मला सांगितलं की साहेब, आपण थांबून तुम्ही वाई विधानसभा लढा आणि तुम्ही आत्ता लोकसभेला आपण नरेंद्र पाटलांना, कारण का तर त्यांच्यावरती भाजपकडून दबाव होता त्यावेळी. आणि त्यावेळी नरेंद्र पाटलांना तिकीट देण्यात आलं मी थांबल्यावर. आता असा विषय आहे की ते धनुष्यबाणावर लढले. सेनेचा मतदारसंघ आहे म्हणूनच ते धनुष्यबाणावर लढले. आणि आता 24ला त्या दरम्यान उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर पोटनिवडणूक लागली. त्यांनी भाजपमध्ये तेव्हा प्रवेश केला होता आणि त्यावेळी सर्वानुमते ठरलं की ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं पोटनिवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपला देण्यात आला. याचा अर्थ भाजपचा मतदारसंघ असा होत नाही. हा मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये सेनेचाच आहे, त्यामुळं सेनाच लढणार. आम्ही सर्व शिवसैनिकांनी तशी मागणी केलेली आहे. आणि आगामी काळामध्ये, काल मी नागपूरला गेलो होतो तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण हे सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण हे मी सांगितलं आहे. त्यामुळं आमची मागणी आहे, हा मतदारसंघ सेनेचा आहे आणि सेना लढणार. आता त्यासाठी वरिष्ठ निर्णय घेतील. राहिली गोष्ट, सेनेचं जे मतदार आहे, सेनेचं मतदान जे तुम्ही पाहिले, नरेंद्र पाटलांच्या ह्याच्यामध्ये 5 लाखाच्या आसपास जे सेनेला मतदान झाले, 1 लाखाचा डिफरन्स आहे. 1 लाखाच्या डिफरन्सनी उदयनराजे निवडून आले होते. 1 लाखाच्याच डिफरन्सनी आत्ताचे विद्यमान खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळं आमचा जो पारंपरिक मतदार आहे तो आमच्याबरोबर आहे. 5 लाख ही आमची आहे. परंतु आजची समीकरणं बदललेली आहेत. आजच्या बदललेल्या समीकरणामध्ये आज शरद पवारांचा गट वेगळा झाला आहे, अजितदादांचा गट आमच्याकडे आलेला आहे.
आणि त्यामुळं तसंच जरी आमच्या सेनेमध्ये जरी झालं असलं तरी उबाटाची सातारा जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या इतपतच मंडळी आहेत. त्यामुळं जी खरे शिवसैनिक आहेत ते सगळे शिवसैनिक माननीय बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि ते हिंदुत्वासाठी ते आज आमच्याबरोबर सगळेजण आलेले आहेत आणि काम करतायत. त्यामुळं आजची परिस्थिती आज जर सगळं जर पाहिलं तर जरी अजितदादांनी जरी तो म्हटले असतील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये की हा सातारा आम्हाला पाहिजे, परंतु साताऱ्याचा विद्यमान खासदारच शरद पवार गटाकडे असल्यामुळं आज अजितदादांनी जरी मागितलं असलं तरी हा मतदारसंघ हा सेनेचा आहे आणि हे आता वरिष्ठ जेव्हा बसतील तेव्हा ते त्या ठिकाणी सांगतील आणि मला कुठली त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आहे. 1 लाखाचा डिफरन्स आहे तो ऑलरेडी अजितदादा गट आमच्याकडे आलेला आहे. त्यामुळं जर हे तिकीट जर सेनेच्या माध्यमातून लढलं, ऑलरेडी सेनेने या ठिकाणी खासदार निवडून दिलेला आहे आणि त्यामुळं सेनेच्या माध्यमातून जर महायुतीचं तिकीट मिळालं कुठलाही शिवसैनिक लढेल. तुम्ही नावाचं काय हे करू नका. आमच्यातला चंद्रकांत लढू शकतो, शारदा लढू शकते, जयवंत शेलार आहेत, रणजित आहे, आम्ही कोणीही लढायला आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला आदेश आला की आम्ही लढणार. ऑलरेडी ह्याच्यावरती काय दुमत नाही आहे की नाव कोणाचं. 100 मी लढलेलोच आहे. मला जर संधी दिली, मला जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लढा तर मी लढणार, कारण मी लढवय्या शिवसैनिक आहे. 4 निवडणुका लढलोय आणि आज या ठिकाणी पुन्हा काम करतोय उत्साहाने. जिल्हाभर मी सगळी बांधणी करून सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून काम करतोय. त्यामुळं मला संधी दिली तरी मी लढणार आहे आणि कोणालाही संधी मिळाली तरी आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत. आणि याच्यामध्ये माननीय महेश दादा शिंदे आहेत, आमचे पालकमंत्री आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज जे आमच्याकडं आलेले आहेत महायुतीमध्ये ते म्हणजे मकरंद पाटील आलेले आहेत, त्यांना पण काम करावंच लागणार आहे. जे कोणी मंडळी आज आमच्याबरोबर शिवेंद्रराजे भोसले आहेत या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, ही सगळी मंडळी एकत्र येतील आणि महायुतीचा उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येईल, याबद्दल काही दुमत नाहीये. जयकुमार गोरेंनी दावा केला आहे भाजप. हा, मग आता पक्ष म्हणून ते दावा करणार ना. त्यांनी दावा केला योग्यच आहे, अजितदादांनी केला योग्यच आहे, परंतु हा मतदारसंघ सेनेचा आहे. त्यामुळे आमचा दावा हे बघा, भाजपला सुटला तर मी स्वतः मागच्या पोटनिवडणुकीला मी उदयनराजेंचं काम केलेलं आहे. जेव्हा पक्षाचा आदेश होतो तेव्हा आम्ही पक्षाचा आदेश मानतो. त्यामुळं महायुतीमध्ये ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं आम्ही काम करू. पण आमचा दावा आहे हा मतदारसंघ सेनेचा आहे, पारंपरिक सेनेचा आहे आणि युतीमध्ये हा सेनेचा मतदारसंघ आहे. त्यामुळं आम्ही मागणी करतोय संपूर्ण, म्हणजे मीच मागणी करायचा काही विषय नाही आहे. आम्ही आढावा घेतला जिल्ह्याचा आणि जिल्ह्यामध्ये जाऊन संपूर्ण विधानसभा वाईज सगळ्या पदाधिकारी सगळ्यांशी चर्चा केल्यावरती आज ही प्रेस इथं घेतलेली आहे आणि याच प्रेसच्या माध्यमातून आम्ही आज दावा करतोय की हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि शिवसेना ताकदीने लढणार. महायुतीचं तिकीट शिवसेनेला मिळालं पाहिजे. आम्ही लढवणार म्हणतोय ना. बरोबर आहे. हे बघा, महायुती तर आहेच. आम्ही महायुती म्हणूनच सरकार आत्ता चाललेलं आहे. महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा चालू आहे, विविध प्रश्न सोडवले जात आहेत, तर महायुतीच्या माध्यमातूनच आम्हाला निवडणुकांना सामोरं जायचं आहे. आपण बोलतोय सेनेचा दावा, तर तो सेनेचा दावा आहे. आम्ही लढवणार. आम्ही हे तिकीट मिळवणार आणि आम्ही लढवणार. आम्हाला आदेश आहे, संघटना बांधणीची ती आम्ही बांधून आम्ही युद्धासाठी तयार आहोत. बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 10-12 दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये प्रेस झाली. त्या प्रेसमध्ये पालकमंत्र्यांनी सुद्धा आमचं सांगितलं नाही क्लिअर कर आणि त्याचा निर्णय सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील, पण दावा तर आमचाच आहे. आमची मागणी आहे, शिवसेने बाबतीत मागणी केलेली आहे. अजून तुम्हाला कोण मोठे नेते पाहिजे?